इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत. कुणीतरी चर्चा करते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार, अजिबात बंद होणार नाही. फक्त ज्यांचं उत्पन्न 2,40,000च्या 20,000 महिना त्याच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार. आता काहींचा ऊस जातो 400 टन तरी आमचे 1,500 रुपये घेतात. काहींचा जातोय 200 टन. तसं नाही बाबांनो. जे झाडू पोतना करते, जी धुणं भांडी करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन करते, जी कुरपडीला जाते, जी झोपडपट्टीत राहते, गरीब महिला, त्याकरता ही योजना आहे. आणि ते मी खरं तुम्हाला सांगतो, मागे आम्हाला वेळ कमी मिळाला, आम्ही येईल त्याचा फॉर्म अर्ज त्या ठिकाणी केला. माझ्याकडे तक्रार पत्रकारांची आली, खरी खोटी मी तपासून बघायला सांगितलं. त्या बांगलादेश मधल्या काहीतरी 2-3 आल्या, त्या भावानंदी आमचे पैसे घेतले. पण ते खरं का खोटं अजून तपासतोय. आरोप झालेला आहे, तपासल्याशिवाय मला सांगता येणार नाही. नाहीतर पुन्हा चॅनलला अजित पवारांनी कबूल केलं बांगलादेशच्या महिलांना मिळाले, असं काही नाही. हे तपासून आणि आम्ही आधार कार्डशी ते लिंकअप करतोय. ज्या गोष्टी माझ्या गोरगरीब समाजाच्या गरजेच्या आहेत त्या चालू ठेवण्याच्या करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार, दत्ता भरणे, चंद्रकांतदादा पाटील, आमच्या माधुरीताई मिसाळ, आम्ही सगळे जण त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत. आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. 5 वर्षाच्या करता आम्हाला खूप काही काम करायचंय. त्याच्यामध्ये त्या कामाचा तुम्ही पण फायदा करून त्या ठिकाणी घ्या. क्वालिटीला महत्व द्या. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी पण कसंही काम त्या ठिकाणी करू नका. काल मला नंतर मी परत गाडीत बसत असताना दिसलं होते, त्याला ते आपल्या न्यायालयाच्या बिल्डिंगला ते टाईल्स पडू नये म्हणून खेळ मारतात. मला जाताना दिसला असताना तिथं जाहीर केलं असतं, या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका, ब्लॅकलिस्टला टाका. ते असले नाही लाडकपूर गेला. माझ्या जवळचा असो, लांबचा असो, डाव्या हाताचा, उजव्या हाताचा काही चालणार नाही. जनतेचा पैसा, अजित पवारच्या बापाच्या घरचा पैसा नाही. जनतेचा पैसा सत्कारणीच लागला पाहिजे. आणि त्याच्यातनं जर कोणी चावटपणा केला तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हायगाई केली जाणार नाही किंवा त्याला वाचवलं जाणार नाही. अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे. आज माझ्या मायमाऊली बसल्यात. आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत. असं नाही. आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन. त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहितीये, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत. गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये. म्हणजे 20,000 रुपये, 21,000 रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय. महिना 21,000च्या आत. काहींनी मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल. आता मात्र माझी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे. आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बालविकास खात्याला दिलेला आहे. आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला